दानिएल याचा 6 अध्याय आणि 20 वचनामध्ये वाचूया. तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोक स्वराने ओरडून म्हणाला, हे दानिएला, जिवंत देवाचे सेवका, ज्या देवाची तू नित्य सेवा तू नित्य करीतोस, त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय? पुढे काय म्हटलं? वाचन. दानिएल राजाला म्हणाला, महाराज चिरायू असा, माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर निरपराधी ठरलो व महाराज आपला जिवंत देवाच्या काय म्हणलेला आहे? सेवक. प्रेज द लॉर्ड. आम्ही कोण आहे? जिवंत देवाचे सेवक आहे. आहे का पण? यस. प्रश्नचिन्ह आहे का तुम्हाला काही? नाही. प्रेज द लॉर्ड. जिवंत देवाचे काय असले पाहिजे? आपण सेवक असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. नावं ठेवणार तर काय करणार आहे? नावं ठेवतच चालणार आहे आपल्याला. आपण चांगलं वागा तरी पण चांगलं वागणाऱ्या लोकांना काय करते? उलट नावं ठेवते. बघा, ज्याला फळ असतं ना त्याला दगड मारते तसे. कमून ते चांगलं दिसत नाही. काय ते फळ त्यांना खायला पाहिजे. कोणाला खायला पाहिजे? त्यांना खायला पाहिजे. म्हणून ते काय करतात? दगड मारत आहे. तुम्ही आणि मी एक कशाप्रमाणे पाहिजे? फळाप्रमाणे. तुम्ही आणि मी बायबल मध्ये सांगितलं की तो दार्वेस राजा काय म्हणलेला आहे? जिवंत देवाचा सेवक म्हणलेला आहे. हालेलुया. कोण म्हटलेला आहे? जिवंत देवाचा सेवक. कस काय तयार झाला तो? कोणाला मोठं केलं? देवाला मोठं केलं. हालेलुया. कोणाला मोठं केलं? मोठं केलं त्यांनी. कोणाला मोठं केलं? म्हणा, केलं. देवाला मोठं केलं. देवाला मोठं केलं. आपण माणसाला, आपलं आयुष्य चाललंय माणसाला मोठं करता. प्रेज द लॉर्ड. माझी बायको लय मोठी, माझा नवरा लय मोठा, माझी सासू लय मोठी, अमुक दमुक. सगळ्यात मोठं कोण आहे? देव मोठा आहे. देवाचं वचन मोठं आहे. म्हणा, देवाचं वचन महान आहे. मार्कचा 13वा अध्याय आणि 31 वचनामध्ये काय सांगितलेलं वाचूया. कोणी मोठं नाहीये. कोणी काय होणार आहे? या जग तुम्हाला मला काय करायचं आहे? सोडून जायचं आहे. पण सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही आणि मी. हे आज सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आणि मला सगळ्यापेक्षा मोठं म्हणजे काय आहे? देव मोठा आहे. हालेलुया. काय सांगितलं त्या वचनामध्ये? पृथ्वी नष्ट होतील, हा. परंतु माझी वचन नष्ट होणार नाहीत. काय सांगितलं? आकाशाने पृथ्वी नष्ट होतील, पण माझे वचन काय होणार नाहीये? नष्ट होणार नाही. कोणी मोठं नाहीये. बायबल मध्ये सांगितलं पृथ्वी नष्ट होणार आहे, आकाश नष्ट होणार आहे, सगळं काही नष्ट होणार आहे, पण देवाचं वचन जे आहे ते कधीच नष्ट होणार नाही. दानिएलाने कोणत्या माणसाची आराधना केलेली नाहीये. दानिएलाने कोणाची प्रार्थना आणि आराधना केलेली आहे? मला जिवंत देवाची प्रार्थना आणि आराधना केलेली. किती दिवस, किती वेळेस? 3 वेळेस केलेले. 6वा अध्याय, दानिएल 6वा अध्याय 10 वचनामध्ये सांगितलेलं आहे. या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले. तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमेच्या दिशेकडे अजून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. किती वेळा बायबल मध्ये काय सांगितलं? की 3दा त्यांनी काय केलेलं आहे? प्रार्थना केलेली आहे आणि आराधना केलेली आहे. पण त्यावेळेस काय, कोणाची आराधना करायची होती? सगळ्यांना राजाची आराधना करायची होती. वाचा ना त्याच्यामध्ये पहिल्या वचनापासून वाचा. 3 दिवसापर्यंत. मला असं वाटतं 7 वचनामध्ये वाचा. राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायक, अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी व अशी सक्त द्वाही फिरवली जावी की हे राजा 30 दिवस पर्यंत आपल्याशिवाय कोणाची काय करू नये? आराधना करू नये. त्याची माणसाची, तुम्हाला मला काय करायचं नाहीये? माणसाची काय करायची नाही? आराधना करायची नाही, प्रार्थना करायची नाही. दिवसभर आपण माणसाला प्रार्थना करत बसतो, माणसाला मोठं करत बसतो. देवापेक्षा कोणी मोठं नाहीये. या दानिएलाने काय केलेलं आहे? उगाच त्याला म्हटलं नाही, जिवंत देवाचा सेवक म्हणलेला आहे. तुम्हाला आणि मला मेलं तरी तुमचं माझं नाव निघलं पाहिजे. काय म्हणलं पाहिजे? जिवंत देवाचे लोक आहेत. कोण म्हणलं पाहिजे? जिवंत देवाचे लोक. जिवंत देवाचे लोक. जाऊ द्या, आपल्याला त्रास देते, करू दे ना, द्या ना त्रास.
याला किती त्रास दिला, Yes. काय केलं नाही त्यांनी? माणसाची माणसाची आराधना. कोणाची? राजाची आराधना केली नाही. कोणाची आराधना केली नाही? राज- राजाची आराधना केली नाही. राजाची आराधना केली नाही म्हणून त्याला कुठं टाकलं? सिंहाच्या गुहेत. सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं. हालेलुया. सिंहाच्या गुहेत जायची वेळ आली तरी चालेल, पण देवाच्या वचनापेक्षा, देवापेक्षा, पवित्र आत्म्यापेक्षा, पिता पुत्र पवित्र आत्म्यापेक्षा कोणी मोठं नाहीये. आणि हे सगळं नष्ट होणार आहे. Yes. काय होणार आहे? सगळं नष्ट होईल. जग व जगातलं सर्व काय काय होणार आहे? नष्ट होईल. जगात तुम्ही काय आणलं नाही आणि काही घेऊन जाणार नाही. म्हणा शेजारच्याला, काहीच आणलं नाही. काहीच आणलं नाही. हे माती पण इथं टाकून जायची. Yes, hallelujah. हं. एवढं घालते सोनं, इथंच सोडून जायचं. एवढ्या साड्या घेऊन घेतात. इथंच सोडून जायचं. साड्या पण कबरेत जातील, हम्म. काय नेणार नाही. काहीच नाही. तर काय नेणार नाही. काही काही नाही नेणार नाही. म्हणून देवाला मोठं करा. आमेन, Yes. माझी साडी हालेलुया. लय मागायची. ही चर्चला जाता जाता सगळ्याला दाखवत बसल. अरे साडी नाही, देव मोठा आहे. देव मोठा आहे. आमेन, हालेलुया. काय काय लय फुगीर असतात. माझा नवरा लय पैसे. पैशावाला आहे. अरे बाबा, तू इथून काही आणलं नाही, ते वचनच काढतो मी. थांबा, तुम्ही म्हणता पास्टर काय कुठून सांगू राहिले? माझ्याकडं देवाप्पाने दिलेले खूप वचन आहेत. पहिले तिमोथी काढा, त्याचा 6वा अध्याय आणि 7 वचनामध्ये वाचा. आपण जगात काही आणले नाही. हा, आपण काही जागा आणले नाही. हम्म आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. शेजारच्याला म्हणा, काही आणलं नाही काहीच आणलं नाही. आणि काय नेता पण नाही आणणार. नेणार पण नाही. काय नाही नेणार. काहीच नेणार नाही. शरीर पण इथं टाकून देणार आहे. सगळं इथंच. सोनं काय करतील मरायच्या वेळेस? हे काढून घ्या, वाटून घ्या. माती आई बाप काय म्हणतील? काढून वाटून घ्या. दुसऱ्या दिवशी तुमचं उतार्यावरचं नाव गायब. मी 2 एकर घेतली, मी 4 एकर घेतली, मी 10 एकर घेतली. काहीच आणि तुझ्या नावाला काय आहे? 4/8 ची जागा. किती कोणची जागा आहे? 4/8 ची जागा. काहीच नेणार. त्याच्यातच तुझा सगळा बाड बसताना त्याच्यातच घालून देतील, त्या कबरेमध्ये. कशामध्ये घालून देतील? कबरेत. कबरेमध्ये. देवाचं वचन काय सांगतं? जगात काय आणलं जगात काही आणलेलं नाहीये काही घेऊन आणि काही तू घेऊन जाणार नाहीये. देवाचं वचन कसं आहे? सत्य आहे आणि करेक्ट आहे आणि ते कसं आहे? खरं आहे. त्याच्यामध्ये बिंदू मात्र फरक नाहीये. आमेन, हालेलुया. काय नाही त्याच्यामध्ये? फरक नाही. म्हणा, बिंदू मात्र फरक नाहीये. ते आहे ते आहेच. आमेन. म्हणून कशाला मोठं करायचंय? देवाला. हा, सांगा ना, कशाला मोठं देवाला करायचंय? मोठं करायचंय. 50 माणसामध्ये जरी उभे राहिलं तर देवाच्या वचनालाच मोठं करा. Praise the Lord. कोणाच्या साठी, कोणाच्या मनधरणीसाठी, मानापान. कोणाच्या मानापानासाठी देवाचं वचन मोडू नका. Hallelujah. Praise the Lord. म्हणा, कोणाच्या मानापानासाठी. कोणाच्या मानापानासाठी. बोला ना, बोला ना. कोणाच्या मानापानासाठी, कोणाच्या मनापानासाठी. मनधरणीसाठी मनधरणीसाठी. देवाच्या आज्ञा मोडू नका. देवाच्या आज्ञा मोडू नका. हा, देवाचं वचन मोडायचं नाही. देवाच्या वचनालाच मोठं करायचंय. Praise the Lord. किती काही जरी आतलं कोणाला, या सगळ्यात महत्वाचं दानियल राजाने आज त्याच्याकडे तो कितीतरी मोठा व्यक्ती आहे. Yes. तो म्हटला, किती लोक आलेले आहेत. हा? प्रांताधिकारी, अध्यक्ष. हा, राज्यातील. वाचा ना 7 वचनामध्ये काय सांगितलं? फर्स्ट नंबर, राज्यातील सर्व. देशाध्यक्ष. काय म्हटलं? फर्स्ट नंबर काय सांगितलं? देशाध्यक्ष. सर्व. म्हणा, सर्व. सर्व. आणि काय सांगितलं? देशाध्यक्ष. देशाचे अध्यक्ष, नायक. नायब, अधिपती. अधिपती, प्रांताधिकारी. प्रांताधिकारी, मंत्री व सरदार. मंत्री व सरदार. यांनी कटकारस्थान केलं. कटकारस्थान केलं. एवढ्या आपण मंत्री आला तर लगेच बसतो. लगेच नको, आज प्रार्थनेला जायला नको, आता मंत्री येणार आहे. पळून जातात. फोन आला तरी बाहेर जातात. समजून घ्या. वाईट नका वाटू देऊ. देवापेक्षा फोन मोठा आहे का सविताताई? कोणीच मोठं. हा, कोण मोठे? देव अरे तू मोठा. मोठा नाहीये. तुझ्यापेक्षा मोठा कोण आहे? देव मोठा आहे. आमेन, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. आता Praise the Lord. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. देवाच्या वचनापेक्षा कोणी मोठे आहे का? नाही. नाही. हा? नाही. घरचा माणूस जरी असन
तर तो देवाच्या आज्ञा मोडायला लावत असेल, तर काहीच करायचं. देवाच्या आज्ञा मोडू नका, त्याचा शब्द मोडा. Yes, hallelujah. आमेन. त्याला म्हणा मी माझ्या देवाच्या वचनाचं काय करते, पालन करत आहे, Yes, आदर करते. आमेन. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचनाचा आदर करता, तुमच्यासाठी देव बाप काय करणार आहे, मार्ग मोकळा. मार्ग आशीर्वादित होणार आहे. Yes. त्याच्यामध्ये त्यांनी बायबल मध्ये सांगितलं, त्यांनी राजाचा शब्द राजाचा शब्द काय केला, त्यांनी मोडला. मोडला. त्यांनी Praise the Lord. 26 वचनामध्ये वाचा. मी फरमावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे, कारण तो जिवंत देव आहे, तो सर्व काळ जवळ आहे, त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे. ज्याने दानिएला सिंहाच्या पंजातून सोडविले, तोच बचाव करणारा व मुक्त हा, करणारा. त्यांनी काय सांगितलं, त्या राजाने सुद्धा कोणाला मोठं केलेलं आहे, देवाला मोठं केलं. देवाला मोठं केलं त्यांनी. Praise the Lord. हालेलुया. त्याने तो राजा काय म्हणतो की त्यांनी राजाचा शब्द मोडला आणि काय केलं, त्याच्या देवाचा शब्द त्याचा मानला. देवाचा शब्द काय केलेला आहे, पाळला. पाळलेला आहे. त्याच्यामध्ये सांगितलं ना तिथं. म्हणून तुम्हाला सापडलं तर मला सांगा. तिसरा अध्याय 28 वचन. 28 वचनामध्ये ना, हा, ते शद्रक मेशक अबेदोनगनी. ठीक आहे, काय हरकत नाही. तिसरा अध्याय वाचा, दानिएल 3रा अध्याय 28 वचन. तेव्हा नबुकदनेस्सर म्हणाला, शद्रक मेशक व अबेदनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेविला, राजाचा शब्द मोडीला, आपल्या देवाखेरीज अन्य देवांची सेवा व हा, उपासना दानिएलच्या करावी 3रा अध्याय आणि 28 वचनामध्ये सांगितलं की ह्या शद्रक आणि मेशक आणि अबेदोनगोने काय केलेलं आहे, राजाचा शब्द मोडला आणि देवाचा शब्द काय केलेला आहे, पाळला. पाळलेला आहे. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे कोणाला मोठं केलं त्यांनी, देवाला मोठं केलं. हालेलुया. म्हणा देवापेक्षा कोणी मोठं नाही बाबा. देवापेक्षा कोणी मोठं नाहीये. कस काय मोठं नाहीये, कारण की तो देवच तुम्हाला स्वर्गामध्ये काय करणार आहे, Lord, आमेन. घेऊन जाणार आहे. तो देवच तुमचं काय करणार आहे, तारण करणार आहे. बायबल मध्ये सांगितलं की ह्या दानिएलच्या वेळामध्ये परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये काय केलेलं आहे, दानिएलाची प्रार्थना, दानिएलाची आराधना. दानिएल दिवसातून किती वेळेस प्रार्थना आणि आराधना करत आहे, 3 वेळेस करत आहे. त्याला बिलकुल काय येत नाहीये, कंटाळा येत नाही, नुसतं आराधनाच करत आहे. 3 दिवस. त्याचं खिडकीचं 2 कुडं आहे, यरुशलेमच्या दिशेकडे आहे आणि तो काय करत आहे, देवाकडे पाहत आहे. तो कोणाला मोठं करत आहे, देवाला मोठं करत आहे. त्या ठिकाणामध्ये सगळ्याला माहिती झालं की जर आता राजाची प्रार्थना किंवा आराधना आपण करणार नाही तर आपल्याला कोणत्या गुहेमध्ये जावं लागणार आहे, देवाच्या गुहेत. सिंहाच्या गुहेमध्ये. Lord, आमेन. हालेलुया. किती लोक सिंहाच्या गुहेत जायला तयार आहे, आहे हो, जाय सिंहाच्या गुहेत जायचं का, पण त्याच्यामधून पण परमेश्वर वाचेल. म्हणा परमेश्वर आमेन. वाचेल. हालेलुया. हालेलुया. कोणची असू दे, आला असतील तुमच्या जीवनामध्ये सिंहाच्या Yes, गुहा, yes. Hallelujah. परमेश्वराने काय केलं तुम्हाला, वाचवलंय. वाचवलं. Amen. आमेन. कधी कधी हालेलुया. अशी परिस्थिती तयार होते, सगळे लोक एका बाजूने होतात आपल्याला आणि आपल्याला एका बाजूला करतात. घरातले लोकच करतात, दुसरं कोणी नाही करत. बाहेरचे लोक आपल्याला जवळ करतात. काय करतात, जवळ करतात. पण घरातले लोक काय करतात, आपल्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकून देतात. Yes. टाक बाबा, कमून आपण कोणाचं ऐकतो, देवाचं देवाचं ऐकतो, देवाच्या आज्ञा पाळतो, देवाचे नियम पाळतो आणि आपण देवाला मोठं करतो. त्यांना मोठं करत नाही म्हणून काय होतं, ते आपल्याला काय करत आहे, वाळीत टाकतात. Yes. काय करतात, वेगळं टाक. वाळीत टाकतात. वाळीत, आता हा शब्द आहे, वाळीत टाकतात. अरे वाळीत टाक, नाही तर कुठं टाकायचं तिकडं टाक, देव पण माझा. माझ्या बरोबर देव. Amen. हालेलुया. Hallelujah. कोणी म्हणा मी देवालाच मोठं करीन, तुला मोठं करणार नाही. काय म्हणायचं त्याला, मी देवालाच मोठं करीन, देवच मोठा. Amen. आणि ज्या शद्रक मेशक अबेदोनगोंनी काय केलेलं आहे, त्यांनी त्या राजाचा शब्द मोडला. राजाचा शब्द मोडून टाकला. आणि राजाचा शब्द मोडून टाकला, त्यांनी नमन केलं नाही. त्यांना कुठं जावं लागलेलं आहे, त्यांना अग्नीच्या भट्टीमध्ये जावं लागलेलं आहे. 7 पट भट्टी काय झालेली आहे, तापवलेली आहे. पण परमेश्वराला मोठे करणाऱ्या लोकांना परमेश्वर काय करणार आहे, अग्नीच्या भट्टीमधून वाचवणारा देव आहे. सिंहाच्या गुहेमधून परमेश्वर काय करणार आहे, वाचवणार आहे. कोणाच्या गुहेमधून वाचवणार आहे, सिंहाच्या गुहेमधून. सिंहाच्या गुहेत. अग्नीच्या. Amen.
आणि म्हणा योसेफ, योसेफ योसेफला पण खड्ड्यात जावं लागलं, कारण की योसेफावर परमेश्वराची काय होती? योजना योजना होती. Praise the Lord. त्याला प्रधानमंत्री केलं परमेश्वराने. Amen. Hallelujah. ज्याला बायबल मध्ये सांगितलं त्याने तुम्हाला मला पूछ नव्हे तर त्याने तुम्हाला मला सिर बनवलेलं आहे. Hallelujah. योसेफाला देखील, योसेफाने देखील कोणाला उंच केलेलं आहे? जेलमध्ये असताना देखील त्याने कोणाला उंच केलेलं आहे? तो म्हटला की देवापेक्षा कोणी मोठं नाही. त्याने जेलमध्ये देखील कोणाला मोठं केलेलं आहे? देवाला मोठं केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. जे लोक देवाला मोठे करतात ना ते मोठे होतात. आमेन. हालेलुया. आमेन म्हणून स्वीकारा, ते आशीर्वादित होतात. आमेन. हालेलुया. खड्ड्यात जावं लागलं त्याला. देवाला मोठे करणाऱ्या लोकांना कुठं जावं लागतं? परिस्थितीतून जा. खड्ड्यात जावं लागत. म्हणा खड्ड्यात जावं लागत. कुठे जावं लागतं? सिंहाच्या गोळ्यामध्ये जावं लागत. अग्नीच्या भट्टेमध्ये जावं लागत. काय काय त्रास सहन करावा लागतो. स्तेफनाने कोणाला मोठं केलं? देवाला मोठं देवाचा केलं. दृष्टांत. देवाच्या उजवीकडे स्तेफनाला येशू कोण ख्रिस्त दिसत उभा आहे? दिसत आहे. येशू दिसत आहे. तरी तो त्या ठिकाणी एवढे पब्लिक त्याच्यावर काय खाऊ लागलेला आहे? दात आणि होठ खाऊ लागलेला आहे. त्याला मारायला लागलेला आहे. ओ त्या परिस्थितीमध्ये हा स्तेफन काय त्याने कोणाला उंच केलेला आहे? देवाला मोठं केलेलं आहे. मला आणि तुम्हाला तेच सांगणे, स्वतःला आणि तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये आपण काय करायचं आहे? देवालाच मोठं करायचं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि या देवाला मोठं केल्यानंतर बारीक सारीक गोष्टीमध्ये, हर एक गोष्टीमध्ये येस तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रोग्राम असू द्या, तुम्ही देवाला मोठं करा. येस Praise the Lord. त्यांच्यासारखं वागू नका. त्यांच्यासारखं जगातल्या लोकांना काय माहिती देवाच्या गोष्टी? तुम्हाला माहिती आहे देवाचं ज्ञान, येस तुम्हाला माहिती आहे देवाची आराधना, Yes. तुम्हाला माहिती आहे देवाच्या हर एक गोष्टी. दानियाला काय माहित आहे? दानियालामुळे कोणाला माहिती झालं? जिवंत देव आहे. राजाला माहिती Praise झालं. the Lord. आणि तो काय म्हटला की दानियालाचा देव कसा आहे? जिवंत जिवंत आहे. देव आहे. Amen. आज तुम्ही आणि मी जर देवाला मोठं केलं तर गौरव कोणाचा होणार आहे? देवाचा गौरव होणार आहे. कदाचित त्रास होईल, कदाचित वेदना होणार आहे, पण आज सगळ्यात महत्वाचं त्या देवाला काय झालं पाहिजे? तुमच्या आणि माझ्यामुळे तो देव इतरांच्या नजरेमध्ये उंच झाला पाहिजे. हालेलुया. कोणाच्या नजरेमध्ये? लोकांच्या आपण लोकांच्या नजरेतून मोठं होतो आणि देवाच्या नजरेमध्ये छोटं होतो. छोटं. असं झालं पाहिजे का? नाही. हं? नाही. म्हणा काय त्याचं नाव? लाजर. लाजर जगाच्या दृष्टीने त्याची उंची कशी होती? छोटी होती. छोटी होती. बोला ना, कशी होती? छोटी होती. छोटी होती. पण येशूच्या नजरेमध्ये तो काय ठरलेला आहे? श्रेष्ठ ठरला. मोठा ठरला तो. आमेन. मोठा. हालेलुया. कशावर गेला? अब्राहम झाडावर चढला. लाजर नाही ला जक्कई. सॉरी जक्कई. हालेलुया. जक्कई काय झालेला आहे? झाडावर चढला. आणि झाडावर चढल्यामुळे कोणाच्या नजरेतून तो आशीर्वादित झालेला आहे? येशूच्या. येशूच्या नजरेमध्ये. Praise the Lord. कोणाला आमेन. मोठं केलं त्याने? येशूला मोठं केलं. हालेलुया. Praise the Lord. ते कीर्ती छोटी, मूर्ती छोटी, पण कीर्ती काय आहे? मोठी. महान आहे. तर छोटा बुटका होता तो. हालेलुया. जगातले लोक म्हणजे बुटका 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 म्हणायचे त्याला. काय म्हणायचे त्याला? जक्कायला बोला ना, काय म्हणायचे? बुटका बुटका म्हणायचे. अरे पण हा बुटका बुटका जरी असला पण त्यांनी कोणाला मोठं केलंय? येशूला पाहू शकत नाहीये. काय पाहू शकत नाही? येशूला पाहू शकत नाही, कारण की त्याची हाईट कशी आहे? छोटीशी हाईट आहे. त्याच्या छोटीशा हाईट मुळे त्याला कोणाला पाहता येईना? येशूला पाहता येईना. म्हणून तो कुठं चढलेला आहे? झाडावर चढलेला आहे. हालेलुया. आणि येशूला पाहिलं. आमेन. येशू त्याला म्हणतोय, अरे जक्कया तू खाली ये, खाली मला ये. तुझ्या घरी यायचं. मला तुझ्या घरी जेवण करायचंय. हालेलुया. जे लोक देवाला मोठं करतात ना ते येशूच्या ताटामध्ये जेवण करणार. हालेलुया. तुम्ही जर देवाला मोठं करत असताल तर तुम्ही चांगल्या प्रकारचे तुम्हाला भोजन मिळणार Praise आहे. the Lord. आमेन. चांगल्या प्रकारचे हालेलुया. ब्लेसिंग मिळणार आहे. आमेन. चांगल्या प्रकारचे तुम्हाला काय भेटणार आहे? पदवी भेटणार Praise the आहे. Lord. योसेफाला बघा, चांगल्या चांगल्या प्रकारची काय भेटलेली आहे त्याला? पदव्या भेटल्या. नाव मिळालं त्याला. Praise the प्रेज द Lord. लॉर्ड. हालेलुया. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या देवापेक्षाही कोणी मोठं नाही Yes. Amen. Hallelujah. हे समजून चालायचं आहे. मी Amen. म्हणत नाही कोणाला मानपान द्या, तुम्ही मानपान द्या, रिस्पेक्ट द्या. जर ते लोक जर तुम्हाला देवाच्या आज्ञा मोडायला लावत असतील बाजूला तर व्हा. बाजूला व्हा.
त्यांच्या पुढं त्या लोकांपुढं काय करा तुम्ही? देवाला मोठं देवाला मोठं करा. Praise the Lord. शद्रक मेषक अबेदोनगोनी काय केलं त्याच्यामध्ये? देवाला तिसऱ्या मोठं अध्यायामध्ये केलं. वाचा तिसऱ्या अध्यायामध्ये. वाचा पहिल्यापासून वाचा 1 2 3. नबुकदनेस्सर राजाने सुवर्णाची एक मूर्ती केली. तिची उंची 60 हात वरून ती 6 हात होती. तिची स्थापना त्याने बाबेल परगण्यातील दुरा नामक मैदानात केली. ही जी मूर्ती नबुकदनेस्सर राजाने स्थापिली होती तिची प्रतिष्ठा करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी काय नायब, तिथं काय अधिपती, टाकलेली आहे? सुवर्णाची मूर्ती सुवर्णाची सुवर्णाची मूर्ती म्हणजे काय? मूर्ती तयार सोन्याची मूर्ती तयार. सोन्याची मूर्ती तयार केली आणि तिची उंची पण सांगितलेली आहे. आणि कोणत्या ठिकाणी तयार केलेली आहे? दुरा नामक मैदानावर केलेली आहे. आणि सगळ्या लोकांनी काय करायचं आहे? त्या मूर्तीला नमन मूर्तीला नमस्कार करायचा, दंडवत घालायचं. पण शद्रक मेषक आणि अबेदोनगो हे तिघ लोक कोणाला घाबरलेलं नाहीये. कोणाला त्यांनी कोणाची भीती बाळगलेली नाही. पण त्यांनी एक भीती बाळगलेली आहे की आपल्या देवाची काय आहे? आज्ञा आहे. Praise the Lord, hallelujah. करायचं. हा, नमन करायचं नाही. म्हणून त्या 28 वचनामध्ये काय सांगितलं? त्यांनी कोणाला मोठं केलं? राजाचा शब्द त्यांनी काय केलेला आहे? मोडला. आणि त्यांनी देवाचा शब्द काय काय केलेला आहे? पाळला. पाळलेला आहे. Praise the Lord, amen, hallelujah. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. सगळे आपण एका जागेवर उभं राहूया. बायबल मध्ये सांगितलं की आज ह्या लोकांनी 3 लोकांनी देवाला आज आपल्याला लोकांना आपल्याला लय महत्व द्यायला आवडतं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, द्या तुम्ही. पण लोक जर तुम्हाला नरकाला घेऊन जात असतील, मोठं. जर तुमचं वाटोळ करत असतील, अशा लोकांच्या नादी तुम्ही काय करू नका? लागू नका. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बायबल मध्ये फुकट उगाच सांगितलेलं नाहीये. कुसंगतीने काय होते? नीती बिघडते. नीती बिघडते. अशा लोकांपासून दूर राहायचे. Praise the काय Lord. करायचं आपल्याला? दूर दूर राहायचं. राहायचं. लांब राहिले. शद्रक मेषक अबेदोनगो किती लोक असतील, किती पब्लिक असन, पण ती त्यांची नजर कोणाकडे आहे? जिवंत परमेश्वराकडे. देवाकडे आहे. हालेलुया. कोणाकडे आहे? त्यांच्या देवाकडे. देवा- आपण राहतो बडाईखोर लोकांबरोबर राहतो, काय काय लोकांबरोबर राहतो. याच्यामध्ये सांगितलं ना. चला आपण 15:33 काढू आपण पहिले करेल. आणि पहिले थेसलनी कुणी दुसरे थेसलनी काढा 3रा अध्याय 1 ते 5 आणि 15:33 वाचा कोणीतरी. फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. हा. नीतिमत्व संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका. हम्म. पहिले थेसलनी 3रा अध्याय 1 ते 5 वचन. कोणत्या लोकांपासून दूर राहायचंय? शद्रक मेषक आणि अबेदोनगो. चुकीच्या लोकांपासून हा? दूर राहील. सांगा ना. त्यांनी सगळ्या लोकांपुढे म्हणा, सगळ्या लोकांपुढे सगळ्या लोकांपुढे देवाला उंच केलं. देवाला हालेलुया. उंच केलं. मला असं वाटतं त्यांच्या बायका पण असतील. हालेलुया. हा, बरोबर आहे का नाही? असते ना. मग बायकामुळं काय मग ते देवाला नाकारलं का त्यांनी? नाही नाकारलं हा, त्यांनी. नवऱ्यामुळं. आता नवऱ्याकडे येतो जरा थोडस मी. नवऱ्यामुळं त्यांनी नाही हा? काहीच नाही केलं. सांगा ना, बोला ना. नाही नाही केलं. ते तर ऑलरेडी नवरेच होते, ते 2-3 जण माणसं पण होते, पुढं पण होते, पाठीमागं पण होते. तसेच तुम्हाला सांगतो देवापेक्षा कुणीच मोठं कुणीच मोठं नाही. प्रेज द लॉर्ड, आमेन, हालेलुया. देवाच्या आज्ञापेक्षा कुणीच मोठं नाही. Yes. काय सांगितलं वचनामध्ये? बसा खाली. कुसंगतीने नीती बिघडते. त्यांना संगत गुण लागला का? नाही लागलं. हा, तिघांना संगत गुण लागला का? शेजारच्या पाजारच्याचा. शेजारच्यानी मग काय खाल्लं? शेजारच्याने मीठ खाल्लं, मग त्यांनी मीठ खाल्लं का? मग हा, शेजारच्यानी मग टिंब खाल्लं, मग त्यांनी खाल्लं का? मग टिंबूड खाल्ला. थोडक्यात खाल्ला का त्यांनी? मग नाही. चिमूड कावशाने वाटत ना, आहे ना. मला तुम्हाला सांगायचं काय, ते 3 लोकांबद्दल बोलतोय मी. एवढे पब्लिक आहे पुढं पाठीमाग, कोणाकोणाला काय पदवी आहे. दानिएलाने सुद्धा कितीतरी पदवीधर लोकांपुढे, माणसांपुढे कोणाला उंच केलेला आहे? देवाला उंच हे केलेलं म्हटले आहे. तुमच्या पदवी इथंच राहणार आहे. Praise the Lord, hallelujah. या जगात तुम्ही काय आणलं नाही, काही नाही आणणार.
काही नेणार नाही. पदवी इथंच राहणार आहे, सगळं इथंच राहणार आहे. Yes. तुम्ही प्रांताधिकारी व्हा, नायक व्हा, राजा व्हा, प्रधानमंत्री व्हा, काही व्हा. या जगामध्ये तुम्हाला काय भेटलेलं आहे हे इथंच राहणार आहे. याच्या बरोबर तुम्ही काय घेऊन जाऊ शकत नाहीये. Yes, hallelujah. तुम्हाला तिथं टाळी वाजवायसाठी तुम्ही इथं देवाला मोठं करा. Praise the Amen. Lord. Amen. माणसापुढे तुम्ही काय करा, देवाला मोठं करा. प्रेज गॉड. Praise the Lord. म्हणा माणसापुढे. माणसापुढे शद्रक मेषक अबेदोनिगोने कोणाला मोठं केलं? माणसापुढे. कोणाला मोठं केलं? देवाला देवापुढे. देवाला मोठं केलं. Praise the म्हणून Lord. देवाने देखील त्यांना काय केलेलं आहे? उंच केलेलं आहे. Amen. Hallelujah. Praise the Lord. हालेलुया. कुसंगतीने काय बिघडते? नीती बिघडते. तुम्ही जगामध्ये राहत असताना काही काही वाईट लोक आहेत, काही काही चांगले लोक आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बिघडून जाऊ नये म्हणून स्वतःला काय करायचंय? जपायचे. प्रेज गॉड. म्हणून कोणामध्ये राहायचंय? प्रभू मधल्या देवाच्या लोकांमध्ये राहायचे. यस आमेन. त्यांच्या हालेलुया. संगतीत राहायचे. यस. देवाच्या सेवकाबरोबर कनेक्ट राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. भले हालेलुया. आपण बायबल मध्ये सांगितलं ज्या ठिकाणी दोघं किंवा तिघं असो तिथं मी आहे. मग हे दोघं तिघे कुठं पाहिजेत आपण? हा, कुठं जरी भेटलं तुम्ही देवाच्या गोष्टी करा. तुम्ही त्या फालतू गोष्टीकडे लक्ष देऊ नका. हिच्या घरातलं उकरून काढ, तिच्या घरातलं उकरून काढ, तिचा पलंग कसा आहे आणि तिचा बिछाना कसा आहे आणि तिची टिकली कशी आहे आणि तिचे कानातले कसे आहे, तिची साडी कशी आहे, यालाच मोठं आयुष्य चाललंय आपलं मोठं करतात. आणि तू भुया कुठं कापल्या आणि केस कुठं कापले आणि तू पायातलं कुडून घेतलं आणि खानातलं कुडून घेतलं आणि काय काय. नाही. या गोष्टीला तुम्ही महत्व देऊ नका. हालेलुया. मला तुम्हाला काय सांगायचे? तुम्ही देवाला महत्व द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला मोठं करा तुम्ही. आमेन. हालेलुया. कोणत्याही ठिकाणामध्ये उभा राहू द्या तुम्ही. तुम्ही देवच उंच झाला पाहिजे तुमच्या. सिंहाच्या गुहेत जरी तुम्ही असले तर तिथून कोण मोठं झालं पाहिजे की तुम्ही सिंहाला सुद्धा म्हटलं पाहिजे की सिंहाला म्हटलं पाहिजे सिंहा तुझ्यापेक्षा मोठं कोणी नाही. सिंहाला म्हणायचं तुझ्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं तुझ्यापेक्षाही कोणीतरी मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला सिंहाला म्हणायचं तू कोण मोठा नाही बाबा, तुझ्यापेक्षा आमच्याकडे मोठा आहे. Yes, amen. हालेलुया. म्हणा आमचा देव मोठा आहे. माझा देव मोठा आहे. सिंहाला काय सांगितलं असेल त्या दानियेलाने? माझा देव तुझ्यापेक्षा सिंहाला मोठा आहे. म्हणलं तू काय मोठा नाहीये, Yes. तुझे दात मोठे नाहीये, Yes. तुझी डरकाळी मोठी नाहीये, Hallelujah. माझा देव मोठा आहे. Praise the Lord. शद्रक मेषक अबेदोनिगोने काय केलेलं आहे? शद्रक मेषक अबेदोनिगोने म्हटलं नाहीये की जाळ मोठा नाहीये, 7 पटी तो मोठा नाही. त्यांनी त्या जाळाला सांगितलं असेल तुझ्यापेक्षाही मोठं कोण आहे? माझा देव मोठा आहे. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. संगती असणाऱ्या लोकांचा बिघडून जाऊ नका. माझा सांगायचा विषय संगती राहणाऱ्या लोकांविषयी मला ते तुम्हाला हे करायचंय, सांगायचंय तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. संगत. आपण संगत गुणमुळे काय होतं तसंच वागायला शिकतो आपण. हालेलुया. एक म्हणे ना डवळे पुढे बांधला पवळा वाण नाही तर गुण लागल्याशिवाय. लागल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्या बाबतीत तसं होऊ द्यायचं नाही. आपलेच गुण त्याच्यामध्ये गेले पाहिजे. Yes. कोणचे गुण गेले पाहिजे? देवाचे. प्रार्थनेचे गुण गेले पाहिजे. एक बहीण होती, एक बहिणीची साक्षी देतो मी. ती बहीण पहिली प्रभूमध्ये प्रार्थनेला होती, ती प्रार्थनेला यायची ती. पण तिचं लग्न म्हणजे तिचे जे मिस्टर होते प्रभूला मानत नव्हते ते. आणि प्रभूला मानत नसल्यामुळं काय झालं, त्या बहिणीने देवालाच मोठं केलं. कोणाला मोठं केलं? देवालाच मोठं केलं. आणि देवाला तिने तिच्या नवऱ्याला पण तिने काही सोडलं नाही बरं का. नवऱ्याला तिचं लग्न तर झालेलं आहे, पण नवऱ्याला पण तिने काय केली? प्रीती केली. आणि असं प्रीती करता 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 एक दिवस तिचा नवराच प्रभूचा सेवक झाला. Praise the Lord. प्रेज लॉर्ड. कसं काय हो? देवाला मोठं हा? केलं. देवाला तिने काय केलं? मोठं केलं. मोठं केलं. प्रेज द लॉर्ड. आपल्यातले असे काही गुण त्याच्यामध्ये जाऊ द्या. आमेन. प्रेज लॉर्ड. कसे गुण जाऊ द्या? देवाचे गुण. मना देवाचे गुण जाऊ द्या. देवाचे गुण. हालेलुया. कोरोनाच्या काळात कसं होतं, हाताला हात जरी दिला तर कोरोना पसरायचा. तुमच्यात काहीतरी येऊ द्या देवाच्या गोष्टी. प्रेज द आणि लॉर्ड. नवरा बदलू द्या, यस. बायको बदलू द्या, लेकरं बदलू द्या Praise the आमेन. Lord. आणि परिवार बदलू द्या. कोण बदललं इथं? इथं काय झालं? राजाने देव म्हणला देव मोठा आहे. Yes, amen. जिवंत देवाचं जिवंत देव आहे. काय म्हणतो राजाने? काय आज्ञा दिली? दानिएलाचा देव जिवंत आहे. दानिएलाचा देव जिवंत आहे. Yes. शद्रक मेषक अबेदोनिगोच्या राजाने पण काय बोललं? यांचा देव जिवंत आहे. तिथं सांगितलं ना, त्यांनी पण काय केलं? देवाला उंच केलं.
28 मध्ये 28 वाचा. तेव्हा नबुकद्नेसर म्हणाला, शद्रक, मेशक व अबेदनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करायची नाही म्हणून त्यांनी आपले देह अर्पिले. काय अर्पण केलं? देह अर्पण केलं. जाऊ द्या, जळू द्या. देवापेक्षा देह पण काही मोठा मानला नाही त्यांनी. त्यांना त्यांच्या देवाने काय केलं? देह काय केलं त्यांनी? अर्पण अर्पण केले. Praise the प्रेज Lord. लॉर्ड. आपण काय करतो? अर्पण. देह अर्पण करतोय का आपण? प्रेज लॉर्ड. म्हणा ना, करतो ना. करतोय. म्हणा, करतो आम्ही. करतो आम्ही. प्रेज लॉर्ड. देह अर्पण केले. देव अर्पण. प्रेज लॉर्ड. हालेलुया. Hallelujah. देह अर्पण करणारे येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य. Yes. 12 शिष्याने काय केलेलं आहे? देह अर्पण केलेलं आहे. Praise the आणि Lord. अजूनही कितीतरी शिष्य काय करत आहे? देह अर्पण करत आहे. तुम्हाला सांगतो, वेळ थोडी राहिलेली. Yes. काय राहिलेलं आहे? थोडा वेळ राहिला. थोडा वेळ राहिलेला आहे. आपल्याला देवाचं काम काय करायचं आहे? वाढवायचं. वाढवत Yes. नाही. जिथं संधी मिळेल तिथं काय करायचं आहे? देवाला काय करायचंय? मोठं करायचं. मोठं करत जायचं आहे. Yes. या राजाने देखील काय केलेलं आहे? देवाला उंच केलं. हा, त्यांच्या वेळेस कोणता राजा आहे? नबुकद्नेसरच राजा आहे. तर नबुकद्नेसर राजाने पण काय केलं? यांनी काय केलं? देह अर्पण केलं. आणि पुढे काय सांगितलं? याकरता मी फरमावतो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्राचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक यापैकी जे कोणी शद्रक, मेशक व अबेदनगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील. हा, काय राजा आज्ञा त्याने केली? जे कोणी त्याच्या शद्रक, मेशकच्या देवाविरुद्ध, कोणी अबेदनगोच्या देवाविरुद्ध कोणी बोलल, त्यांच्या घराचे उकिरडे त्याचे करण्यात येतील. उकिरडे काढण्यात येऊ, त्याचे तुकडे तुकडे करण्यात येऊ, असं कोणी सांगितलं? कारण अशा प्रकारे नबुकद्नेसर राजाने काय केलेलं आहे? देवाला मोठं केलं. देवाला मोठं केलं. तर राजाने देखील तिघांमुळे कोणाला मोठं केलं? देवाला त्या मोठं. तिघांमुळे सगळ्या पब्लिक पुढं कोण मोठं झालंय? देव. देव देव मोठा मोठा झाला. झाला. Praise the Lord. Lord. Amen. मला मला देवाला मोठं करायचं. तुम्ही आणि मी देवाला छोटं करतोय आपण, माणसाला मोठं. आणि आपण माणसाला मोठं करू. देवाला काही काळी मात्र आपल्या डिमांडच देत नाही. आपण देवाचं किंमत आपण काय करून ठेवलेली आहे? शून्य. असा हात करा, शून्य करून ठेवली. शेजारच्याला करा असं, चक्कर आला नाही असं म्हणा. शून्य करून ठेवले. आपण काय करायचं? देवाला मोठं करायचं. लोक तुम्ही काय आहेत? शून्य. आणि देव काय आहे? मोठं आहे. मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं मगाशी ते वचन, की त्या तिघ असे लोक होते चुकीचे संगत की लागले. त्यांच्या बरोबर कितीतरी पब्लिक होती, पण ते देवाच्या आज्ञा पाळणारे होते. Amen. यहुदी लोक होते. ते कोणते लोक होते? यहुदी होते. यहुदी लोक. त्यांच्या डोक्यात असं पक्क बसलेले की देवाची आज्ञा मोडायची नाही. मोडायची नाही. Praise the Lord. देवाच्या आज्ञेपेक्षा कोणीच कोणच मोठं मोठं नाही. प्रेज द लॉर्ड. Yes. एवढ्या लोकात राहणारे लोक, सांगा बरं, हम्म. तुम्ही असते तर तुमचे विचार कसे झाले असते? आपण लय हुशार आहे, आपण लगेच त्यांच्यात मिक्स झाला असतो. नको नको तसं करावं लागेल. भाऊबंद तर लय, भाऊबंदामुळे नरकाला जातील. पुढे जातील भाऊबंदामुळं. नरकाला. माती खाल्ली नाही भाऊबंदांनी, ते पण भाऊबंद बरोबर माती खातील. दगड खाल्ले ना त्यांनी, ते पण दगड खातील. कशाला? मारता का जातं त्यांच्यामुळं? नाही. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. ते जर चुकीच्या गोष्टी करत असेल तर आपल्याला कशाला चुकीच्या गोष्टी कदाचित शद्रक, मेशक, अबेदनगोला त्यांनी देवाला मोठं नसतं केलं, कदाचित माणसामध्ये त्यांचा सन्मान झाला असता, पण देवापुढे ते वाचले असते का? नसते. सांगा ना. मग तुम्हाला आणि मला कोणापुढे वाचलं पाहिजे? देवापुढे शेजारच्याला सांगा, देवापुढे वाचलं देवापुढे पाहिजे. वाचलं पाहिजे. हालेलुया. Yes. म्हणून अशी काही संगत गुण नका ठेवू की त्याच्यामुळे तुम्ही मी कुठे जाऊ शकतो? नरकाला. 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 काय वचन सांगितलं होतं मी? कुसंगतीने नीती बिघडते. नीती बिघडते. त्याच्याबरोबर दुसरे थेसलनी 3 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये. 3 अध्याय 1 ते 5. आणि बंधुजन हो, आता इतके सांगणे आहे की आम्हासाठी प्रार्थना करीत जा की तुमच्यामध्ये झाल्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची त्वरेने प्रगती व्हावी व त्याचे गौरव व्हावे, आणि हेकेखोर व दुष्ट माणसांपासून. दुसऱ्या थेसलनी 3 अध्याय. तेसलनिकर असं वाच वाच.
भेकीखोर व दुष्ट माणसांपासून आमचे संरक्षण व्हावे, कारण सर्वांच्या ठाई विश्वास आहे असे नाही. प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करेल व त्या दुष्टांपासून राखील. तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरोसा आहे की आम्ही तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेही करीत जाल. प्रभू ही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावू. हालेलुया. हालेलुया. बोला प्रेज द लॉर्ड. आमेन. हालेलुया. तिमोथेला पत्र काढा. हा, तिमोथेला दुसरे पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 ते 5 वचन वाचा. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील ते हे समजून घे, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील. त्यांच्यापासूनही दूर राहा. त्यांच्यापासून काय व्हा? दूर राहा. दूर राहायचंय. हे 3 जण कोणापासून दूर आहे? सगळ्या लोकांपासून दूर आहे. आणि त्यांचं लक्ष कुठं आहे? परमेश्वर. उगाच स्तोत्र करता दावीद म्हणत नाही 121:1 मध्ये काय सांगितलं? मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. तुम्ही आणि मी कोणाकडे पाहिलं पाहिजे? देवाकडे पाहिलं पाहिजे. त्या बायबल मध्ये सांगितलं की सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारे अशी ती होती. सुभक्तीचे आताचे लोक आहेत ना, किती प्रार्थना करणारे, सगळं नाटकं करतात. माझ्याकडे बघा, आता सगळे प्रार्थना करणारे समजून घ्या, पिक्चरच्या गाण्यावर ना ते सगळे नाटकं करते, सगळं करते, सगळं तुम्हाला माहिती, मी सांगायची गरज नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला जादा अनुभव आहे, तुम्हाला जादा माहिती. बरोबर आहे की नाही? तुमचे भावबंद कसे आहेत, माझे भावबंद कसे आहेत, तुमचे नातेवाईक कसे आहेत, माझे नातेवाईक कसे, हे फक्त आपल्यालाच माहिती, फक्त दुसऱ्याला माहिती नाही. दुसऱ्याला वाटतं अरे किती प्रार्थना करते, अरे किती आराधना करते. त्याच्यासाठी या 5 वचनामध्ये काय सांगितलं? वाचा सिस्टर, तुम्ही वाचा, ज्याला वाचता येत त्यांनी. सुभक्तीचे काय आहे? बाह्य रूप दाखल. सुभक्ती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड ब्रदर. प्रेज द लॉर्ड सिस्टर. सुभक्तीचे सोंग घेतात. शैतान काय करतो? तेजस्वी देवदूताचं काय करतो? या लोकांनी पण सोंग घेऊन लय भक्ती करत. आमच्यासारखी भक्ती कोणी करत नाही. आणि बाहेर गेलं का कार्यक्रम असला का आमच्यासारखा कार्यक्रम कोणी करत नाही. सगळं करतात. मग काय करते? जेने ते करायचं करतात. मग लग्नात तर पावा, त्यांचा अवतारच पावा. मग लग्नामध्ये प्रेज द लॉर्ड असा अवतार असतो त्यांचा. आणि इथं मस्तपैकी घालून येतील पांढरी काय आहे? स्कार्फ घालून येतील. आणि तिकडं स्कार्फ लग्नात गायब. स्कार्फ उडून जातो तिथं, दुसरा स्कार्फ येतो तिथं अवतार पाहायचा असा पार माकडावानी तयार. कशावानी? इथं काहीच दिसत नाही. तिथं गेल्यावर ते माकड दिसतं. मग आपल्याला बरोबर मी पाहतो, माझी नजरच असते सगळीकडे. प्रेज द लॉर्ड. कशाचं? सुभक्तीचं काय दाखवते? बाह्य रूप. इथं म्हणते हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अरे तुमची सुभक्ती कुठं दिसली पाहिजे? हर एक ठिकाणामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे? देवालाच मोठं केलं पाहिजे. शद्रक, मेषक, अबेदनगोने काय केलेलं आहे? देवाला मोठं केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं दानिएलने देखील कोणाला मोठं केलेलं आहे? देवाला मोठं केलेलं आहे. सुभक्तीवरून पण दिसली पाहिजे, करा. चला असं करा. चला बंद करणार मी थोड्या वेळ, फक्त सांगून असं सुभक्तीवरून आणि आतून पण. आतमध्ये कचरा ठेवलाय. ताटवाटी व बाहेरूनच स्वच्छ केली का? ताटवाटी असं करा. बाहेरूनच स्वच्छ केली ताटवाटी. असं करा. ताटवाटी बाहेरूनच स्वच्छ केली. आणि आतून काय आहे? आतून सगळं पाळायचं. जुना मनुष्य काय करीत आता? गुटखा खाता. हा इथून गेला का मिस्त्री लावायची. आतून सगळं मग बाहेर. मी तिला असंच करणार आहे. शेजारची तिला सोडणार नाही, घरातल्याला पण सोडणार नाही. माफ करा, सोडून द्या.
काही काही लोक, घरातले लोक तुमच्या विरुद्ध वागतात, बोलतात, काय करतात. माफी करा, सोडून द्या. टाइम बॉम्बच्या जवळ जाऊन बसतात का? दुस्ती करतात का? टाइम बॉम्ब संगती दुस्ती करतात का? बॉम्ब मी तुला माफी केली तरी मी ये माझ्या जवळ, हा म्हणतात का तुम्ही? अशा टाइम बॉम्ब सारखे, फटाकडे सारखे लोक, बाबा माफ करा, तुम्ही लांब राहा आमच्यापासून. ज्याच्यापासून स्फोट होतात अशा लोकांची संगती राहतात कशाला? ते तुमचा स्फोट करतात बाहेर. याशीचे लय खाती बरं का जेवणी, लय खादाडी, लय असं आहे, लय तसं आहे. हा चिंगळे आहे तो. मला म्हणते तर असे स्फोटक म्हणा, स्फोटक लोकांपासून. ते घरातलेच असते, दुसरे कुडालचे नसते, ते घरातले असते. ते कुडालचे असते, ते घरातले असते. त्यांच्यापासून काय करायचं? दूर राहा. आम्ही माफ करतो तुम्हाला, आम्ही माफी मागतो, सगळं करून सोडून लांब राहा. हालेलुया. एखादी वस्तू कशी शोकेज मध्ये ठेवतात बरं, कमवून ठेवतात? सांगा ना, काहीतरी कारण असतं ती शोकेज मध्ये ठेवायचं, बरोबर आहे की नाही? एखादं औषध असतं, काही काही औषध फ्रीज मध्ये ठेवतात. तुम्हाला माहिती आहे का? किती लोकांना माहिती? कारण की त्याचा काय होतो? खराब होतं किंवा स्फोट पण होतो. म्हणून त्याला थंड ठिकाणी काय करावं लागतं? ठेवावं लागतं. म्हणून असे काही लोक आहेत ना, हा, त्यांना काय करा, फटाकड्यासारखे, बॉम्ब सारखे, लेडी सारखे त्याला बाजूला ठेवा. किती लोक माझ्या बरोबर आहेत म्हणा? हालेलुया, हालेलुया. म्हणून सुभक्तीचं काय दाखवते? बाह्य रूप दाखवतो. बाह्य रूप दाखवते. काय काय तर इतके चॅप्टर आहेत ना, इथं पण दाखवतील, बाहेर पण. पण आतून इतके खतरनाक असतात ना, खतरनाक, लय खतरनाक असतात. प्रेस लॉर्ड. तसं पाहिजे का? हा, बाहेर आवाज येतो आणि आतमध्ये आवाज येत नाही. बाहेर गेलं का नाचायचं. मी पाहिलं ना काय काय लोकांचं, इथं खांदे उडीत नाही, इथं खांदे नाही उडत त्यांचे. बाहेर पिक्चरच्या गाण्यावर खांदे उडत आहेत. मी त्या लग्नामध्ये तर मी बोललो, मी 2-3 जणाला, अरे म्हणलं तुम्ही डीजे लावलाय, देवाचे गाणे कुठे आहेत? हा, कोणाला मोठं करतात तुम्ही? बोललो तिथं, मला वाईट वाटलं, मी निघून आलो. मी पण मला एक दिवशी भेटल्यावर मी बोलणारच, सोडणारच नाही. काय करणार? इथं खांदे नाही उडत असे, तिथं खांदे उडते. तिथं असं 101 डान्स येतील त्याला, कोणत्या गाण्यावर. हलगी वाजाव क्या, ढोलकी वाजाव क्या, त्याच्यावर लय कंबर दुखत असलं तरी उडन. इथं प्रार्थनेत सांगायचं, काय सांगायचं? आमचं लय कंबर दुखतं, बो भरे राहत आहेत. आणि तिथं कंबर उडू जाम आहे का नाही? किती लोक माझ्यावर आहे? सुभक्तीचं काय दाखवते? बाह्य रूप केवळ. अरे सुभक्तीचं बाह्य रूप तुम्हाला वरून पण दाखवायचं आणि आतून पण दाखवायचे. Praise the Lord. सुभक्तीचं रूप शद्रक म्हणा, शद्रक, मेषक, अभिदन्गो. वरून पण सुभक्तीचं काय आहे आणि आतून पण काय आहे. तुम्ही बाहेर पण कसे दिसले पाहिजे? देवाला मोठं केलं पाहिजे. घरी पण कोणाला मोठं केलं पाहिजे? देवाला मोठं केलं पाहिजे. लग्नाच्या ठिकाणी पण तुम्ही कोणाला मोठं केलं पाहिजे? देवाला मोठं केलं पाहिजे. कब्रस्तान मध्ये पण कोणाला मोठं केलं पाहिजे? देवाला मोठं केलं पाहिजे. तुम्ही जिथं कुठं काम करता तिथं कोणाला मोठं केलं पाहिजे? देवाला मोठं करायचं आहे. कोणत्याही ठिकाणामध्ये जा, कोणाला मोठं करायचंय? देवाला मोठं करायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्या अगोदर पूर्ण वाचवा पण ते 5 वचन बघा. चला. सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होती. त्यांच्यापासूनही दूर राहा. हा, त्यांच्यापासून दूर राहा. अगोदर काय सांगितलं? धनलोभी. पहिलं काय सांगितलं? 2 वचनामध्ये काय सांगितलं? स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ लोकांसारखे. तुम्ही गर्विष्ठ लोकांमध्ये राहताल तर तुम्ही पण गर्वाचे भाषण करता. आमच्याकडे एवढ्या माड्या आहेत. तुम्ही त्याच्या माड्या ऐकून तुम्ही पण म्हणता आमच्याकडे एवढ्या माड्या आहेत. म्हणजे गर्विष्ठ लोकांमध्ये राहायचं नाही. गर्विष्ठ कोण? गर्विष्ठचा आत्मा कोणामध्ये माहिती आहे का? म्हणा शैतान, म्हणा लुसिफर. हातवरती करा, शैतान. त्याला वरती होता आराधना करायचा. तो म्हणतो मला लय भारी गाता येतोय, मला लय असं ढोलकी वाजवते येते, मला लय ट्रिपल वाजवते येतं. देव म्हटला, तो म्हटला
मी माझा सण काय करीन, देवाच्या काय करेन, उंच करेल. उंच करेन. देवाने त्याला खाली फेकून दिलं, एकटाच फेकला नाही. मागच्या हप्त्यात तुम्ही ऐकलंय एक तृतीयांश देव किती लोक होते, एक तृतीयांश. काय काय तुम्ही कळालं ना, डोंगर तयार झाले नाही तयार झालं, मागच्या हप्त्यात ऐकलंय तुम्ही. प्रेज द लॉर्ड. कितीतरी त्यांना फेकून दिलं. काय आलं त्याच्यामध्ये, गर्व, गर्व आला. काय होतं त्या शैतानाच्या अंगावर, अंगभर सोनं, सोनं होतं, हिरे होते, मोती होते, जायदाद. आता सध्या कोणाकडे ती, शैतानाच्या स्थान. शैतान त्याच्या पण त्याच्याकडे सार्वकालिक जीवन आहे का शैतानाकडे, नाहीये. मग कशाला त्याची सोबत करायची आपल्याला, मग कशाला त्याला मोठं करायचं तुम्ही. गर्विष्ठ लोकांपासून. गर्विष्ठ लोकांपासून लांब राहा. असे भाषण करणारे लोक, फुगीर भाषण करणारे लोक, निंदक, निंदक. काय म्हटलं, निंदक. स्वार्थी लोकांबरोबर राहायचं नाही. धनलोभी लोकांबरोबर राहायचं. धनलोभी, ज्यांना लोभ आहे धनाचा, त्या लोकांबरोबर राहायचं नाही. अजून बडाई कोर. बडाई मारणारे, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारे. आई बापास न मानणारे, उपकार न स्मरणारे. उपकार स्मरण ठेवणारे. न ठेवणारे, अपवित्र. अपवित्र, ममताहीन. ममताहीन, शांतता द्वेषी. शांतता द्वेषी, चहाडखोर, चाडखोर, असंयमी. असंयमी. संयमच नाही त्यांना. क्रूर. दंभी. बघा आता संयम, दम बिर्याणी केली, संयम सुटला, उपास सोडून टाकला लगेच. मागच्या महिन्यात म्हणलं 3 दिवस उपास धरलाच नाही. उपास नाही धरल्यामुळं आजार वाढतात. काय वाढतं, आजार वाढतात. तुम्ही टाईप करून बघा युट्यूबला. म्हणून उगाच उपासामध्ये जायला लावलं नाही परमेश्वराने. काय सांगितलं तिथं, असंयमी. क्रूर, थांबा, असंयमी या शब्दावर येऊ आपण. संयम नाही त्याला म्हणा, संयम. संयम नाही. सगळ्या गोष्टीवर काय पाहिजे, संयम पाहिजे. म्हणा. डोळ्यावर पण संयम पाहिजे, डोळ्यावर संयम, कानावर पण संयम, कानावर, संयम. तोंडावर, शरीरावर, तोंडावर पण संयम, तोंडावर सगळीकडे संयम. पोटावर हात करा, पोटावर पण संयम. पोटावर पण संयम पाहिजे. विचारावर पण पाहिजे. बिर्याणी असू, काही पण असो. नाही तर कालवण भाकरी असू, नाही तर चॉकलेट असू, नाही तर काही पण असू. यस. संयम सोडायचा का, नाही उपास सोडायचा. म्हणलं उपासच. आता मीटिंग साठी आपण उपास धरणार आहे 3 दिवस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उपासाचे कितीतरी फायदे. प्रेज द लॉर्ड. तुमची आत्मिक उन्नती होती, शारीरिक उन्नती होती, शैतानाच्या वेड्या तुटल्या जातात, शैतानाचा तुम्ही देवाजवळ, देवासंगती तुमचा सहवास तयार होतो, देव येतो तुमच्या जवळ. प्रेज द लॉर्ड. आणि शरीरासाठी पण खूप फायदेमंद आहे. हम्म. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचे पचन क्रिया काय होतं, चांगली होती. चांगली होते. यस. एखाद्या 2-3 दिवस तुम्ही पोट रिकामं ठेवलं ना, ते पचनक्रिया तुमच्यासाठी सुधारते. पचनक्रिया चांगला असतं ते. Yes. आपण रोज खाऊ ते शरीरातले पोटातले जे आतड्या असतात थकून जातात. ते काय होतं, थकून जातात. ते रोज पचन करतात त्यांचे काय होतं, थकून जातात. त्यांना आपण रेस्टच देत नाही. मग रेस्ट न दिल्यामुळं काय होतं, ते पोट काय होतं माहितीये का, पचन क्रिया ते पचन करीत नाही. आणि पचन न केल्यामुळं मग मुळव्याधाचा त्रास होतो, पित्ताचा होता. पित्ताचा त्रास होतो, ऍसिडिटी होते, वेगळे त्रास. अजून काय काय त्रास होतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबलमध्ये काय सांगितलं, असंयमी. असंयमी. म्हणजे आपल्याला उपासाबद्दल पण धरायला सांगितले, कसे कसे धरायचे. आम्हाला असं वाटतं 158 मध्ये सांगितलंय, ते तुम्ही नंतर वाचा. पण बायबलमध्ये सांगितलं असंयमी. आपल्याला उपास धरलेच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी Yes. कोणत्या गोष्टीचा उपास धरला 3 जणांनी. चुकीच्या- सिंहाच्या गोयामध्ये काय जेवण भेटलं असेल का दानियाला, नाही. हा. प्रेज द लॉर्ड. योना 3 दिवस पोटामध्ये गेला. किती दिवस, माशाच्या 3 दिवस पोटामध्ये. त्याला काय खायला भेटलं असेल. काहीच नाही. माशाच्या पोटात गेले का कधी तुम्ही. किती घाण असते माशाच्या पोटात. आपण घाण काढून फेकून देतो. आपण घाण म्हणलं की त्याच्यात काय काय असतं, सगळंच असं. सगळं असतं. मासे किती लोक खातात. मासाला आवडतो, घाण फेकून देतो. घाण नाही आवडत. देवाकडून फक्त चांगलंच घ्यायला आवडतं, कडक होतं, असं नाही आवडत. सुखच घ्यायला आवडतं, दुःख घ्यायला नाही आवडत. 3 दिवस म्हणा योना 3 दिवस 3 दिवस माशाच्या पोटामध्ये होता. माशाच्या पोटामध्ये. त्याची घाण सहन केली त्याने तिथं काही खाल्लं नाही. माशाचा वास किती घाण असतो. 3 दिवस त्यांनी कसं सहन केलं असेल. तिथं तो काय करू लागलेला आहे, देवाचा धन्यवाद केला. तिथं प्रार्थना करतोय तो. त्याच्यामध्ये वाचा ना तुम्ही, योना. योनामध्ये काढा.
3 दिवस त्यांनी काय केली तिथं? माशाच्या पोटातून प्रार्थना. माशाच्या पोटातून त्यांनी काय केले? प्रार्थना केली. माशाच्या पोटातून त्यांनी कोणाला उंच केलं? देवाला उंच केलं. देवाला केलं. माशाच्या पोटामध्ये ती उपवास केले त्यांनी. उपवास. प्रेज द लॉर्ड. उपवास खूप महत्वाचे आहेत. आमेन. तुमच्या परिवारासाठी महत्वाचे आहेत, तुमच्यासाठी महत्वाचे आहेत, तुमच्या शरीरासाठी महत्वाचे आहेत, यस. तुमच्या आत्मिक उन्नतीसाठी उपवास देखील कसा आहे? महत्वाचे आहे. असंयमी, क्रूर क्रूर या असंयमी लोकांपासून राहायचे नाही, ज्यांना संयमच नाही, त्यांच्या संगतीने राहायचं. नुसतं खाणारे. भाकरीसाठी कुणी हक्क विकून टाकला सांगा ना? येसावा. येसावाने. हा, येसावा. कुणी हक्क विकलाय? येसावा. हे असं इतकं त्याच्यासारखा बावळट माणूस कुणी नाही. जेवणासाठी जेवणासाठी, वरणासाठी. तुरीच्या थकून डाळी. जाते. कशाचं जेवण होतं? मसुरीचं वरण. म्हणा मसुरीच्या जेवणासाठी. मसुरीसाठी. हात वरती येऊ द्या. कुठं जाते? खाण्यासाठी. खाण्यासाठी. खाण्यासाठी तुम्ही तुमचे आशीर्वाद गमावता. येस. नाही, तुम्ही उपास धरत नाही म्हणजे तुम्ही तुमचे आशीर्वाद काय करतात? गमत आहात. तुम्ही पोटाला मोठं करतात आणि देवाला छोटं करतात. पोटाला कमी करा, देवाला मोठं करा. उपास धरा, हालेलुया. काय मारणार नाही. उपास धरून काय चालायला लावणार नाही तुम्हाला. काय काही नाही होत. चहा पाणी घ्या. हा, काय केलं त्यांनी? अशा लोकांपासून दूर राहा. नाही, कुठं होतो मी? येसाव. येसावाने काय केलं? रानात गेला बापासाठी पारद करायला आणि तिकडून आला, त्याला काय पारदच भेटली नाही. भूक लागली. भूक लागली त्याला. याकोब बसलेलाच होता असा. वरण वरण शिजली. शिजली. याकोब वरण शिजत होता. वरण शिजली. काय करतात ताई? वरण. असे वरण शिजवणारे भरपूर दिसतील तुम्हाला. लांब राहते. त्यांच्यापासून लांब राहायचं. म्हणजे फुकट गाव घालणारे. चला इकडं जेवायला जाऊ, चला तिकडं जेवायला जाऊ. जेवणासाठी कुठं? पण जेवण ते काही जेवण देवाला आवडत नाही. ते जेवण कशाला खाता? येस. नाही खायचं. हालेलुया. हा? जेवण देवाला आवडत नाही ते खाऊन उपयोग कशाला आहे? काय उपयोग? काय उपयोग आहे? असं जेवण करूच नका ना. हालेलुया. उपवासाच्या दिवशी काय करतात? जिव्हाळा ताटीत बसते तिकडं. हा किती मस्त वास आहे. आहे का रे? तुझा उपवास सुटला. काय ठेवायचं? कंट्रोल. नाही. कंट्रोल. येस. काय केलं? हा, येसाव. या सवानी काय केलं? कंट्रोल. हुकला त्याचा. तो वरण तो. तो म्हटला आता पोटच माझ्यासाठी देवे. काय लोकांसाठी पोटच देव करून ठेवले, पोटाला देव करून ठेवलंय. काय केलं? पोटाला. याच्याशिवाय काय नाही. काय महत्वाचं नाही. अन्न वस्त्र निवारा. निवार. याच्यापेक्षा अरे बाबा अन्न वस्त्र निवार इथं सोडायचं. तू या जगात काय आणलं आणि काय घेऊन जाणार नाही. यस. मागाशी तुम्हाला सांगितलंय वचनातून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्याच्यापेक्षा कोण मोठं झालं तिथं? देव मोठा नाही झाला तिथं. येसावाचं. येसाव. यासाव छोटा झाला आणि त्याचा भाऊ याकोब लहान काय झाला? मोठा झाला. मोठा झाला. मोठा झाला. त्याला कुणी मोठं केलं? देव- याच्या बोला ना, खाली- कुणी मोठं केलं? देवाने मोठं केलं त्याला. देवानी केलं ना मोठं. येस. म्हणा देवानी केलं त्याला देवाने मोठं. मोठं केलं त्याला. तुम्हाला आणि मला मोठं व्हायचं असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टीवर काय ठेवायचं आहे? कंट्रोल. कंट्रोल ठेवायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आजपासून एक लक्षात ठेवायचं. देवाची प्रार्थना असो, आराधना असो, काही असो, देवापेक्षा कोणी मोठं नाही. प्रेज द लॉर्ड. देवासाठी बोलणे खायची वेळ आली तरी खा. येस. देवासाठी मार खायचा वेळ आला तरी खा. येस. देवासाठी काय सहन करावं लागतं? बायबल वाचलं तर तुम्हाला या बायबलमध्ये सगळं तुम्हाला पाहायला भेटेल. काय काय सहन केलं. हालेलुया. हा, लोकांनी काय काय सहन केलं देवासाठी. हालेलुया. केलं तर काय उपकार केला नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि आपण देवासाठी काय काय सहन करतो तर काय उपकार नाही करत. देव मोठा आहे. देव मोठा या. Praise the हालेलुया. Lord. ठीक आहे. वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद